मुंबईतील मच्छीमारांनी आता जिलेबी फाफडा विकायचा का? BMC अधिकारी गुजरात्यांची नोकरी करतायत. मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. मुंबईतील आयुक्तांना जिलेबी आणि फाफडा आम्ही भरू. मुंबईतील मच्छीमार आता जिलेबी आणि फाफडा विकणार का, असा संतप्त सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेने मासळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर घातलेल्या बंदीच्या निर्णयावरून प्रशासनाला जाब विचारला आहे. मुंबईतील वाकोला धोबीघाट येथील मासे बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महानगरपालिकेने बंदी घातली. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण प्रशासनाने पुढे करत हे बंदीचे आदेश दिले आहेत. तर पालिका अधिकाऱ्यांनी कोळी महिलांना आता बाजारात मासे कापू न देता केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे. आणि याच निर्णयावर बोट ठेवत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रोष व्यक्त केला आहे. मासळी बाजारात मासे कापण्यावर अचानक घालण्यात आलेल्या या बंदीच्या निर्णयामुळे मासे विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे हा निर्णय मनमानी कारभार असल्याचं मत कोळी बांधवांनी व्यक्त केलं आहे. अशातच ज्यांना माशांचा तिटकारा आहे त्यांनी गुजरातला जावं, अधिकाऱ्यांना गुजरात्यांची नोकरी करायला ठेवलं आहे का, असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावेळेस उपस्थित केला आहे. मला एक कळत नाही, मुंबईत मासे नाही विकणार जे कोळी बांधव आहेत, आता जिलेबी आणि फाफडा विकणार का? असं असेल तर आयुक्तांच्या तोंडात आम्ही जिलेबी आणि फाफडा भरवू, आयुष्यभर तेच खावं त्यांनी. कोण आहे आयुक्त तिथले? काय हो? कोण मुंबईमध्ये ज्यांना माशांचा वास सहन होत नाही, ज्यांना मासे खायचे नाहीयेत, त्यांनी गुजरातला सरळपणे निघून जावं. इथे राहायची त्यांची गरज नाही. इथे राहायचंय तर मराठी माणसाच्या प्रमाणे राहावं लागेल. तुमची दादागिरी इथे चालणार नाही. आणि आयुक्तांना खुर्चीवर राहायचं की नाही ते एकदा त्यांनी ठरवावं. गुजरात्यांची नोकरी करायला इथे नाही ठेवलंय त्यांना, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आयुक्तांनी. नाले सफाईचे पाहणी दौरे आयोजित केले जात आहेत. महापौर आणि उपमहापौर यांचे वेगवेगळे दौरे पाहायला मिळत आहेत. खरं तर या दोघांमध्ये म्हणजे सत्ताधाऱ्यांमध्येच नाले सफाई पाहणी दौऱ्यांना अनबन पाहायला मिळते. पाहतात काय ते दौऱ्यात? म्हणजे वर्षानुवर्ष नाले सफाईचा पाणी दौरा होतो तरी नाले तुंबतातच. आमची मागणी होती की तिथे CCTV लावा आणि घरात बसून पाणी करा, खरोखर साफ होतंय की नाही. हे जी नाटकं करतात ना पाणी दौऱ्याची, याने काही फायदा होत नाही. बातम्या होतात पण फायदा नाही होत. पण महापौरांचा वेगळा आणि उपमहापौरांचा वेगळा, आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांचं काय आहे ते माहित नाही. तुम्हाला असं वाटतं त्याचं उत्तर त्यांनी दिलं. अधिकाऱ्यांनी पण वेगळे दौरे केलेले आहेत. उपयोग काय? नाले सफाईचा पाणी दौरा केल्यानंतर नाले सफाईमध्ये पाणी तुंबणार, नाल्यामध्ये पाणी तुंबणार नाही याची गॅरंटी ज्यांनी पाणी दौरा केलाय ते देणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि आमचा इंटरेस्ट आहे हा पुरताच आहे की मुंबईत तुंबणार की नाही तुंबणार हे एकदा सांगा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.